तुमच्याकडे जो पोर आहे त्याला पाठवा माझ्याकडे. नाही नाही, मी नाही येणार. मला नका पाठवू यांच्या समोर. मीच बघते याच्याकडे. थांब ना, थांब. ए तू तू तुझं काय नक्की नाटक चाललंय? मगाशी म्हणालास की अंगात शक्ती नव्हती, नंतर मग माझा असा हात धरलास की मला हलता देखील येईना. नक्की कोण आहेस? कोण तू? कुठून आली तुझ्या अंगात एवढी शक्ती? आणि जर तुझ्या अंगात एवढी शक्ती आहे तर मग आधी नाटक का करत होतास? हे तिने त्याच्यासाठी केलं. होय. यो असुर नरेश, तो गावात आल्यापासून ती त्याचीच बाजू घेते बघा. जे झालं ते झालं. याने परीक्षा पार पाडली, अगदी योग्य उत्तर देऊन. आता तुम्हाला हे मान्य करावंच लागेल. होय होय, तुमचाच मुलगा आहे बघा हा. म्हणूनच तर तो आमच्या गळ्यात पडलाय की ओ. असुर नरेश, ती जगदंबा त्याचं कौतुक पण करते, पण कधी कधी भांडते सुद्धा हो. म्हणजे ते म्हणतात ना की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, तसली गत आहे बघा त्यांची. अय्यो, हे तुला काय माहिती? तुला इथे येऊन धड एक दिवस सुद्धा झाला नाहीये. अय्यो असुर नरेश, बाईलाच बाईचं मन बरोबर कळतं बघा. आता तुम्ही काहीतरी करा, नाहीतर हा पोरगा तुमच्या समोर त्या जगदंबेला घेऊन उचलून निघून जाईल की हो. शक्य नाही, कदापि शक्य नाही. मी असं होऊच देणार नाही. एक सामान्य मुलगा मला या खेळात हरवू शकतच नाही. त्याला हरवण्याची आणि जगदंबाला वश करायची माझ्याकडे एक योजना आहे, पण त्यासाठी मला काही गोष्टी लागणार आहेत आणि तुम्हाला एक मोठं काम करायचंय. अयो असुर नरेश, ते आणि कसं? अय्यो असुर नरेश, हे हे एवढं मोठं काम कसं करणार हो मी? इच्छा असेल तर मार्ग मिळतोच. मला कुठल्याही परिस्थितीत ती गोष्ट हवीच आहे. अयो, पण त्या शिवाचं काय करायचं हो? ते आणि त्याला बघून घेईन मी. हे मला तुझ्याकडून उत्तर हवंय. तू कोण आहेस? हा, हे सगळं नक्की काय चाललंय? मला उत्तर हवंय. अरे, हे पुन्हा आले. आपण त्या दरोडेखोराला पळवून लावलं ना, म्हणून त्याला राग आला असणार. म्हणूनच त्याने ह्यांना पाठवलं असणार. तुमच्यावर जे काय दाग दागिना मौल्यवान वस्तू किमती वस्तू असलेल्या त्या सगळ्या टाकायच्या इथं. काहीतरी एकेकाचा मुर्दाच पडतो आता. अरे, एवढा धडधाकट माणूस तू आणि असा गप्प बसलायस? जाऊ देत, तसंही मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाहीच आहेत आता. मीच बघतो ह्यांना.
दरोडेखोर मगासारखे नाही आहेत. हे अधिक शक्तिशाली आहेत. हे प्रकरण जास्त गंभीर आहे. नंदी कितीही द्वेषाने लढत असला तरी त्याला हे चौघे झेपणारे नाहीत. एका बेलाची 3 पानं, प्रत्येक पानात एक ब्रह्मांड. जर जे पिंडी तेच ब्रह्मांडी तर 3 ब्रह्मांडांच्या किती पिंडी? ते कोण आहेत कोण तुझे गुरु? माझ्या गुरूंचं नाव आहे बृहपती. मगाशी म्हणालास की अंगात शक्ती नव्हती, नंतर मग माझा असा हात धरलास की मला हलता देखील येईना. हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? हे महिपती आणि शिवा माझ्या जवळपास असल्यावर काहीतरी वेगळंच का जाणवत असेल? त्यांचा स्पर्श झाल्यावर
विचित्र दृश्य का दिसत असतील? काय कारण असेल याचं? अरे, हे फुलपाखरू तर मला आधीही दिसलं होतं. इथेही महादेव? महादेव, हे काय घडतंय? आई मला जितकं तुमच्यापासून लांब ठेवायला बघते तितकं जास्त तुम्ही मला दर्शन देताय. महादेव, मला ना बरेच प्रश्न पडलेत. महिपती आणि शिवा हे दोघे अचानक गावात आलेत आणि दोघेही थोडे विचित्रच आहेत. मी त्यांच्या जवळ गेले ना की काहीतरी वेगळंच जाणवतं. खूप विचित्र दृश्य दिसतात. हे असं का घडत असेल? या दोघांबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, पण मी ठरवलंय या दोघांवर लक्ष ठेवायचं आणि काय होतंय ते बघायचं. यांच्यापैकी कुणीही माझ्या गावावर धोका निर्माण करणारा असेल ना तर त्याचा मी सामना करणार. या माझ्या प्रवासात तुम्ही आहात ना माझ्या पाठीशी? खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मन हलकं झालं. मी हे दुसऱ्या कोणाशी बोलू नाही शकत. आता असं काही बोलायचं असेल तर मी इथे येत जाईन. चालेल ना? थांबा 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 थांबा. काय झालं? ज्या भेटीची आजवर आस लागून राहिली होती ती आज घडते. आजवर एक अपूर्ण राहिलेली गोष्ट मला करायची आहे. प्रभू, मी म्हटलं होतं ना माझे महादेव ज्यावेळी मला भेटतील तेव्हाच मी ही बेलपत्र त्यांच्या चरणांवर वाहीन. नंदी महाराज उठा. माझे प्रभू, माझे महादेव माझ्या समोर उभे आहेत. पण प्रभू, प्रभू मला क्षमा करा, क्षमा करा. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मी फार उशीर लावला तुम्हाला ओळखायला. तुम्ही माझे गुरु, तुम्ही माझे देव.
पण मी नाही ओळखू शकलो तुम्हाला. मी नाही ते बोललो तुमच्याशी, तुमच्यावर शंका घेतली, तुमच्याशी वाद घातला. मला क्षमा करा प्रभू. नंदी, मला कोणी ओळखू नये हीच योजना होती ही, पण तरीही तू मला ओळखलंस हे विशेषच म्हणायला हवं. प्रभू, पण तुम्ही इथे का आला आहात? जगदंबाच्या रक्षणासाठी? त्याच्यासाठी माझी काय गरज, तू आहेस की. आणि जगदंबा जरी आपली शक्ती विसरली असली तरी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ती समर्थ आहे. मग तुम्ही कशासाठी आला आहात? मी इथे आलोय कारण तिच्या विस्मृतीत गेलेली तिच्या आतील शक्तीची, तिच्या आत असलेल्या तुळजाची तिला जाणीव करून द्यायची आहे. आणि म्हणूनच त्या दरोडेखोरासमोर मी काही केलं नाही, तिला लढू दिलं. अशीच हळूहळू तिला तिच्या शक्तींची जाणीव होईल. एक एक प्रसंगाला ती सामोरी जाईल, तसं तिला कळत जाईल ती कोण येते. पण प्रभू तुम्ही तिला हे थेट का सांगून टाकत नाही? नाही, त्याचा उपयोग होणार नाही. तिची शक्ती संतुलित होण्याची गरज आहे. जर त्या आधीच त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर कदाचित त्याचे दुष्परिणामच होतील. मग तुम्ही आता काय ठरवलंय? मला जगदंबाशी मैत्री करायची आहे. मी हळूहळू तिला तिच्या शक्तींची जाणीव करून देईन. योग्य वेळ आली की तिला चिंचपुरात घेऊन जाईन. चिंचपुरात तिची शक्ती संतुलित होणार आहे. चिंचपूर हे तुळजाचं शक्तीपीठ आहे. एकदा का तिने तिकडे पाऊल टाकलं की तिला तिच्या शक्तींची जाणीव होईल आणि जगदंबामध्ये सुप्त अवस्थेत असलेली तुळजा मूर्त होईल. प्रभू, हे तर मग लवकरात लवकर घडायला हवं. प्रत्येक गोष्ट घडायची एक ठराविक वेळ असते नंदी. योग्य वेळ येईल तेव्हा हे सुद्धा घडेल. आणि ते घडवायचा काय मार्ग असेल हे आम्ही ठरवलं आहे. परसदारात लईच कचरा झालाय ग जगदंबा. तो जरा नीट करून घेऊया आपण आणि थोडं सारवण बी घालू तिथं. अगं घर चांगलं ठेवलं ना तर. काय ग? हा, अगं लक्ष कुठं आहे तुझं? कसला एवढा विचार करतेस? कधी कधी किती विचित्र घटना घडतात ना. जेवढी माणसं तेवढ्या तऱ्हा. कोण विचित्र वागलं ग तुझ्याशी? तो शिवा, गावात नवीन आलेला मुलगा. किती विचित्र आहे तो. अंगाने धिप्पाड आहे पण आहे भित्री भागूबाई. आज ना एक दरोडेखोर हल्ला करायला आला होता. घाबरून बसला तो. भीती वाटते म्हणाला. शेवटी मलाच मध्ये जाऊन लढावं लागलं. दरोडेखोर? तू दरोडेखोरांशी लढलीस? अगं असं काहीतरी कशापायी करायला जातेस तू? अगं आई, तो असा काही एवढा मोठा दरोडेखोर नव्हता. होता आपला साधा सुद्धा. 2 फटके मारल्यावर पळून गेला. कठीण आहे बाई तुझं. पण मला हेच आश्चर्य वाटतं, हा एवढा घाबरट कसा असेल? त्यापेक्षा तो महिपती बघ. तो किती धीट आणि धाडसी हाय. त्या दिवशी माझा पदर पेटला तेव्हा त्यानंच वाचवलं मला. त्याचा हात भाजला तरी बी घाबरला नाही तो. तो भेटला की नाही ग तुला? हो, आज रानात भेटला होता. झाडांची मुळं शोधायला आला होता. त्याला सांग अधून मधून जेवायला घरी येत जा म्हणून. बरं चल, झालंय माझं तेल लावून. मी हात धुवून आलेच. हा, अय्यो, इच्छा असली की मार्ग पण दिसतोयच बघा. अय्यो. पण आज एवढ्या सहजासहजी ही गोष्ट घडेल असं वाटलं नव्हतं बघा मला. अय्यो. पण आज हे घडतंय बघा. अय्यो. आपल्याला हवी ती गोष्ट मिळणार बघा. मिळणारच. अय्यो, पण इथे नेमकं काय करायचं ते सांगून सोड की मला. तू इथेच थांब. येऊ नकोस बघ त्यांच्या समोर. मी आलेच. अय्यो, जा की मग. जगदंबा. काकू, तुम्ही इथे कशा काय? अय्यो, घरी निघाले होते की ग जरा. पण तहान लागली बघ. पाणी मिळेल का प्यायला म्हणते मी. अहो, विचारताय काय? आलेच मी पाणी घेऊन.
असुर नरेशांना हवी असलेली गोष्ट घेण्यापासून मला आता कुणीही अडवणार नाही. अय्यो, इथेच बोलवलं होतं ना भेटायला. म्हणते मी, कुठे आहेत कुठे ते असुर नरेश? आलात? सगळं आणलंय का? हो हो, आणले की. जगदंबाकडून जी खास गोष्ट हवी होती ती मिळाली का? हो, ती पण आणली आहे बघा.